गोपाजी. टिळकांच्या मेंदूभोवती एकदा विचारांचे कुंपण पडले की त्यांना बाहेरच्या वातावरणाची दाद नसे. ते विद्वान, मी विनोदी, पण त्यांची विद्वत्ता माझ्या विनोदाच्या आड येत नसते व माझा विनोद त्यांना त्रास देत नसे. माझी मुलगी हौशी बाळंतपणाला आली होती. सुगंधराव करमकर सहकुटुंब आमच्याकडे होते. त्यांचे कुटुंब व्हर्जिनियाबाई या उत्तर हिंदुस्थानी होत्या. त्यांना मराठी कळे, पण त्या बोलत हिंदुस्थानी. म्हणजे आम्ही रानात होतो तरी आमच्या घरच्या 4 माणसांबरोबर 8-10 पाहुणे सहज जमत असत. ज्वरबिंदूचे डॉक्टर भास्करराव गोवंडे त्या दिवशी पाहुणे आले होते. डॉक्टर गोवंडे दिसण्यास धिप्पाड, गोरे, घाऱ्या डोळ्याचे व भरपूर दाढी-मिशा असलेले रुबाबदार गृहस्थ होते. सुगंधरावांची बायको त्यांची बहीण म्हणून संपादून जाण्यासारखी होती. सकाळी 8-9चा सुमार होता. चहा व इतर जिन्नस यांचा भरपूर समाचार घेऊन आम्ही आपापल्या कामाला लागलो होतो. म्हणजे टिळक लिहायला, हौशी व व्हर्जिनियाबाई स्वयंपाकाला, डॉक्टर गोवंडे व सुगंधराव करमकर बाहेरच्या ओसरीवर पडल्या पडल्या गप्पा मारायला व मी जाळीला टेकून टेहळणी करायला. आमच्या घरच्या ओसरीला लोखंडी पट्ट्यांची जाळी असे. तिला टेकून बसले की घरात काय चालले आहे व बाहेर काय चालले आहे ते एकाच वेळी सर्व दिसे. मला उपचाराची बाधा बहुत करून कधीच होत नाही. माझे पाहुणे मला घरचेच वाटत व मी कधी कोणाच्या घरी गेले की क्षणामध्ये घरची बनते. बालकवी ठोंबरे मला नेहमी म्हणायचा, लक्ष्मीबाई, तुमच्याकडे पंचम जॉर्ज आले तरी त्यांना तुम्ही सांगाल की बाबा रे, येताना तेवढे फाटक लोटून घे. मी बसले होते तेथे जवळच डॉक्टर गोवंडे व करमकर लोळत होते. त्यांचे डोळे बंद होते पण कान उघडे होते. इतक्यात मला सडकेवरून एक माणूस लगबगीने येताना दिसला. त्याच्या पाठीवर काहीसे होते. मी चालण्यावरून त्याला ओळखले. तो तर आमचा गोपा. टिळकांनी त्याला बराच रंगारूपाला आणला होता. आता जवळच्याच खेड्यात तो एक मास्तर होता व गोपाचा गोपाळराव झाला होता. आम्हाला तो आमच्या घरच्यासारखाच वाटे. त्याचे डोळे जरा अधू होते. तो जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा माझा नेहमीचा स्वभाव उसळी मारू लागला. मला पाहून तो झपाझप पावले टाकू लागला. शेवटी जवळ येऊन त्याने आपल्या पाठीवरील गाठोडे खाली ठेवले व पाहुण्यांकडे हात करून हे कोण म्हणून खुणेने विचारले. पण त्याच्या खुणेच्या प्रश्नाला मी सरळ मराठीत मोठ्याने उत्तर दिले. काय करू रे गोपा, मला अगदी कंटाळा आला आहे. तूच पाहतोस ना किती हे पाहुणे. हा एक असाच आला आहे, याला आमची भाषा समजेना आणि आम्हाला याची समजेना. आहे एक खायला काळ भुईला भार, धड वेडा न धड शहाणा. मी गोपाशी हे हितकूच करीत आहे तो डॉक्टर गोवंड्यांनी करमकरांकडे किलकिले डोळे करून पाहिले. करमकरांकडे त्यांच्याकडे पाहून डोळे मिचकावले. माझे बोलणे इतके मोठ्याने होते की आतून व्हर्जिनियाबाईने ते ऐकले व बाहेर येऊन माझ्यापुढे हात वारे करीत ती बोलू लागली. आप ये क्या कहती है? आप इनको पहचानते नहीं? एक जनाब मेरे भाईजान है और तंजावर के आगे दिल्ली नगर के रहने वाले हैं. वहाँ इनका आंखों का बहुत बड़ा दवाखाना है. इतके बोलून ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली. इकडे डॉक्टर गोवंडे आपल्या पथारीवर उठून बसले होते. मांडी घालून अगदी निर्विकार मुद्रेने ते आम्हा दोघांकडे पाहत होते. व्हर्जिनियाबाईंनी पुन्हा बाहेर येऊन आपल्या भावाबद्दल आणखीन माहिती सांगितली. हमारे भाई बहुत आसानी से आंखों की ऑपरेशन करते हैं. इनकी तरकीब ऐसी उम्दी है कि दोनों आंखों को निकाल कर मेज पर रख देते हैं. फिर उनकी खाक और मिट्टी निकाल कर अच्छी तरह से धोकर चश्मा खाने में बिठा देते हैं. मेरी शादी होने के पहले मैं इन्हीं के दवाखाने में नर्स थी. मला काय ग हे ठाऊक. मग माझ्या गोपाचे डोळे घे ना तपासून. अच्छा, अब तो नहीं, लेकिन खाना खाए बाद उनसे कह देऊंगी. डॉक्टरांची ही नवीन बहीण त्या दिवशी पाठच्या बहिणीहून अधिक जवळची झाली. त्यांचा पाहुणचार करायच्या सर्व मक्ता त्या दिवशी तिनेच घेतला होता. दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्व एका पंक्तीला बसले. मी व गोपाजी मात्र समोर बसलो होतो. वाढण्याचे काम व्हर्जिनियाबाईंकडे होते. जेवताना कोणीच कोणाशी बोलत नव्हते. टिळक विचारात व डॉक्टरांनी मौनव्रत घेतलेले. त्यांना काही लागले म्हणजे त्यांनी दत्तू म्हणावे. ताटात तो पदार्थ वाढलेला असेल ते बोट आपटावे. मी गोपाला हळूच डाव्या हाताने डवचून डॉक्टरांकडे पाहण्यास सांगे. डॉक्टर त्याच्याकडे मोठ्या चमत्कारिक नजरेने पाहत. तसा तो मला म्हणे, लई गिरेबाज पाखरू, लोटन कबूतर, कुठं गवसला कुणास ठाऊक. बाई, माझ्या तावडीत येऊ द्या त्याला. अशी गोफण मारीन की ज्याला म्हणतात तशी. टिळक म्हणत, काय रे वेड्यासारखी बडबड लावली आहेस गोपा.
वेड तर नाही लागले तुला? नीट मुकाट्याने जेव. गोपाळ डॉक्टरांना इतके बोलत होता तरीही आपल्याला त्यातले काही कळते आहे असे डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मुळीच दिसत नव्हते. जेवणी झाल्यावर टिळक आपल्या खोलीत गेले व बाकी आम्ही सर्वजण दंगल करायला मोकळे झालो. मी पुन्हा गोपाच्या डोळ्यांचा प्रश्न काढला. पैसे काही मिळणार नाहीत, तो आहे गरीब. मी वकिलीला सुरुवात केली. व्हर्जिनियाबाई व डॉक्टर यांचे अबकडच्या भाषेत थोडा वेळ बोलणे झाले व बहिणीचे उर्दूत आम्हाला सांगितले. बहिणीने आम्हाला उर्दूत सांगितले की माझा भाऊ हे काम फुकट करायला तयार आहे. झाले. ऑपरेशनची तयारी झाली. नर्सबाईंनी घरातून सामान आणले. मेजाऐवजी 3 पाट आणून व्यवस्थित मांडले. पाण्याची घागर, परात, घंगाळ, 2 रुमाल, एक नवीन 2 वीत लांबीची चकाकणारी सुरी, एक चमचा. चमचा पाहून मी विचारलं, का ग चमचा कशाला? हो, तो चष्मखाने में पाणी डालकर उनको धुलाने के लिए है. म्हणजे बुबुळं बाहेर काढून त्या खाचेत पळीसारखे ढवळणार की काय? नंतर डॉक्टरनीने खुणेने पेशंटला जवळ बोलावले. विरासन घालून उजव्या हातात त्यांनी सुरी धरली. पेशंटच्या मागे अंधाराला नर्स उभी राहिली. सुरीचे टोक डोळ्याच्या कोपऱ्याजवळ येताच पेशंटने डॉक्टरांच्या हाताला झटका दिला व तो झटक्यासारखा उभा राहून पळू लागला. पण ती ब्रह्महत्या त्याच्या पाठीमागे लागली. गोपा पुढे, त्याच्या मागे डॉक्टर व त्याच्या मागे नर्स. सगळ्या घराभोवती ही धावपळ सुरू झाली. डॉक्टरांना त्याला पकडता आले असते, पण ते मुद्दामच थोडे अंतर मध्ये ठेवीत होते. आम्ही प्रेक्षकी त्या लोळकांड्यामागे होतो. मी म्हणे, पुरे ग बाई तुझ्या भावाचे हे, यापेक्षा एखादे प्रिस्क्रिप्शन नाही तर चष्मा का नाही देत? व्हर्जिनियाबाई म्हणे, मेरे भाईजान इतने अच्छे डॉक्टर है कि अगर वे एक वक्त कोई हमदर्दी उनके कब्जे में आया तो उसको तंदुरुस्त करे बगैर छोड़ते ही नाही. शेवटी अतीत झाले तेव्हा सुगंधरावांनी डॉक्टरांच्या कमरेला विळखा घालून त्यांना खाली बसवले व हौशीच्या नवऱ्याने गोपाला शांत केले. घरातील सर्व मंडळी हसून हसून बेजार झाली. आम्ही सर्व पूर्ववत आपापल्या जागी बसलो. मी पुन्हा नर्सबाईच्या तर्फे डॉक्टरांना प्रश्न टाकला की एखादे प्रिस्क्रिप्शन किंवा चष्मा का नाही देत? पुन्हा कुडबुड सुरू झाली. डॉक्टर डोलू लागले. त्यांनी आपल्या डोळ्यांचा चष्मा काढून गोपाच्या डोळ्याला लावला. त्याला त्या चष्माने अगदी स्पष्ट दिसले. गोपा खुश झाला. डॉक्टरांनी चष्म्याचा नंबर त्याला लिहून दिला. मग प्रिस्क्रिप्शन लिहिले. त्यात पेशंटचे नाव लिहिले होते, गोपाजी. झाले. भ्रमाचा भोपळा फुटला. पुन्हा एकदा हस्त्याचा फार मोठा स्फोट झाला. गोपा आता भयंकर रागावला. डॉक्टरांनी त्याला मिठी मारली. गोपाळराव, तुम्ही खरंच रागावलात की हो? अहो, ही सारी गंमत होती, तुमच्या कसे ध्यानात आले नाही? पण गोपाचा ज्वालामुखी आता संपूर्ण जागा झाला होता. त्याची बडबड बंद होईना. डॉक्टरांनी त्याला 1 रुपये दिला तरी तो शांत होईना. मी तुमच्यासाठी हुरडा आणला होता, तो तुम्हाला गरमागरम भाजून देणार होतो. अरे गोपा, तुला पाहताच आम्ही तुझा हुरडा मुळी शिजायलाच टाकला. तो इतका वेळ खदखदत होता, त्यापुढे तुझ्या भाजलेल्या हुरड्याची काय कथा? आम्ही सर्व हसलो. गोपाही हसू लागला. शेवटी टिळक बाहेर आले. त्यांना हा सगळा प्रकार समजला. ते आम्हाला खूप रागे भरले.